आज आपण झटपट साध्या सोप्या पद्धतीने अगदी खुसखुशीत होणारी अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता तुम्ही म्हणाल ही कसली अळूवडी? तर झालं असं, मला काही जणांचे डीएम्स आले की आम्हाला साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी अळूवडीची रेसिपी दाखवा। बरेचदा पारंपरिक अळूवडी नवशिक्यांना बनवताना त्याचे रोल व्यवस्थित रोल करता येत नाहीत किंवा अळूवड्या तळताना त्याचे तुकडे पडतात। तर या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आणि एक परफेक्ट झटपट तयार होणारी अळूवडी बनवण्यासाठी तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला तर आपली ही झटपट तयार होणारी अळूवडी बनवायला सुरुवात करूया। तर अर्थातच अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मध्यम आकाराची अळूची पानं घ्यायची आहेत। बरेचदा काय होतं की आपल्याला मोठी अळूची पानं मिळत नाहीत आणि अगदी छोटी छोटी पानं मिळतात। तर त्यावेळी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अळूवडी बनवू शकता। आता अळूची नेमकी कोणती पानं घ्यायची हे मी तुम्हाला सांगते। तर अशा प्रकारे काळा देठ असणारी अळूची पानंच आपल्याला घ्यायची आहेत। आणि तुम्ही इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या पानांना अशा प्रकारे हलक्या काळ्या रंगाची बॉर्डर सुद्धा आहे। तर अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत। हिरव्या देठाची जी पानं असतात ती खूप जास्त खाजरी असतात, त्यामुळे काळ्या देठाचीच अळूची पानं आपल्याला वड्या बनवण्यासाठी घ्यायची आहेत। तर आता सुरुवातीला आपल्याला ही सगळी अळूची पानं व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। धुवून ही पानं व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर आपण आता या अळूच्या पानांच्या मागे या ज्या थोड्या जाड शिरा आहेत त्या चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। या जाडसर शिरा न काढल्यामुळे होतं काय, तर आपण जेव्हा अळूवडी बनवतो तेव्हा या शिरा व्यवस्थित शिजत नाहीत आणि मग जेव्हा आपण अळूवडी खातो तेव्हा या खूप जास्त कचकच लागतात। त्यामुळे शक्य तितक्या जितक्या या जाडसर शिरा आहेत त्या आपल्याला चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत। चला, या पानांच्या जितक्या जाडसर शिरा होत्या त्या सगळ्या मी चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं, तर ही पाने मधोमध आपल्याला चाकूच्या साहाय्याने कापून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। चला, यांचे 2 भाग करून झाल्यानंतर एका साईडची सगळी पाने आपल्याला घ्यायची आहेत। आता या पानांचा आपण एक घट्ट रोल तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे याचा रोल तयार करून झाला की आता काय करायचं आहे, तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला शक्य तितकी पातळ ही पानं चिरून घ्यायची आहेत। अशा प्रकारे रोल करून ही पानं चिरून घेतल्यामुळे छान अशी लांबट आकाराची ही पानं एकसारखी चिरली जातात। आता आपण हाताच्या साहाय्याने ही पानं थोडीशी मोकळी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान अशी लांबट एकसारखी ही पानं व्यवस्थित चिरली गेलेली आहेत। आता ही सगळी कट केलेली पानं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत। सगळ्यात आधी घातलेली आहे 1 पाव चमचा हळद, त्यानंतर घालणार आहोत थोडासा हिंग। आता या वडीला छान तिखटपणा येण्यासाठी इथे मी मिरची, लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं यांचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर हे आपण 3 ते 4 चमचे यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 2 चमचे धणे जिरे पूड। आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि आपल्या वड्या या पचनासाठी हलक्या व्हाव्यात यासाठी अर्धा ते 1 चमचा ओवा आपण यामध्ये छान असा क्रश करून घालणार आहोत। आता अगदी एक अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही संपूर्णपणे मिरचीचा उपयोग यामध्ये करू शकता। आता हे सगळे मसाले आपल्याला या पानांना व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मसाले छान या पानांना चोळून घेतल्यामुळे या पानांना हलकं असं पाणी सुटायला सुरुवात होते। बघा, सगळे मसाले छान असे चोळून झाले की आता आपण यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पिठाने होतं काय, तर आपल्या वड्या या तळल्यानंतर छान अशा खुसखुशीत व्हायला मदत होते। आता अळूचा खाजरेपणा कमी करण्यासाठी आपल्याला यामध्ये चिंच आणि गुळाचा कोळ घालायचा आहे। तर इथे मी साधारण एक अर्धी वाटी कोळ तयार करून घेतलेला आहे। त्यापैकी 4 ते 5 चमचे कोळ मी यामध्ये घालणार आहे। तर हा चिंचेचा कोळ तयार करण्यासाठी करायचं काय, तर एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये तेवढाच गूळ आपल्याला घालायचा आहे। हे सगळं छान गरम पाण्यात भिजत घालायचं आणि एक 10 मिनिटांनी व्यवस्थित कुस्करून घ्यायचं। छान असा दाटसर कोळ आपला तयार होतो।
आता हा कोळ यामध्ये घालून झाल्यानंतर आपण आवश्यकतेनुसार बेसन यामध्ये ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, पण त्यापैकी सुरुवातीला अर्धी वाटीच बेसन यामध्ये मी घातलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत। या अळूवडीसाठी पीठ मळून घेताना आपल्याला खूप जास्त पिठाचा उपयोग यामध्ये करायचा नाहीये, कारण आपल्याला त्यामध्ये घातलेल्या पिठांपेक्षा पानांची चव जास्त लागली पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला जसजशी गरज वाटेल तसतसं आपण थोडं थोडं बेसन यामध्ये घालत जाणार आहोत। आत्तापर्यंत मी एकूण पाऊण वाटी इतकं बेसन यामध्ये घातलेलं आहे। आता या वड्यांसाठी हे पीठ भिजवून घेताना आपल्याला खूप जास्त घट्टसर मळायचं नाहीये। साधारण आपलं जे भज्यांचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी आपण यामध्ये ॲड करत जाणार आहोत। आपलं आता हे अळूवडीसाठीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता। असं व्यवस्थित थपथपीत जाणवलं पाहिजे असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता या पिठाची वडी थापण्यासाठी मी अशा प्रकारे एक स्टीलची प्लेट तेलाने छान ग्रीस करून घेतलेली आहे। आता आपण जे वडीचं पीठ मळून घेतलेलं आहे ते सगळं या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि हे पीठ एकसारखं या प्लेटमध्ये सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊन हे पीठ व्यवस्थित सगळ्या ताटामध्ये पसरवून घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता एकसारखं हे सगळीकडे छान असं स्प्रेड करून झालेलं आहे। आता यावर थोडेसे आपण तीळ भुरभुरणार आहोत। यावर तीळ घालणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते घालू शकता। आता थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि हे आपण वरून टाकलेले तीळ अशा प्रकारे हलक्या हाताने या पिठावर आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत। चला आता आपण या वड्या स्टीम करून घेऊयात। वड्या स्टीम करण्यासाठी अशा प्रकारे एका मोठ्या कढईमध्ये मी तळाला 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि त्यावर अशा प्रकारे जाळी ठेवून घेतलेली आहे। आता या पाण्याला छान अशी खळाळून उकळी आल्यानंतरच आपण या वड्या त्यामध्ये स्टीम करायला ठेवणार आहोत। जर पाणी उकळलं नसेल तर वड्या व्यवस्थित स्टीम होत नाहीत। त्यामुळे पाण्याला छान अशी खळखळून उकळी आल्यानंतरच ही वड्यांची प्लेट आपल्याला या कढईमध्ये ठेवायची आहे। आता यावर झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर 15 मिनिटांसाठी ही वडी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यावरचं झाकण काढून एकदा चेक करूयात। तुम्ही बघू शकता आपली वडी ही छान अशी स्टीम झाल्यासारखी दिसत आहे। आता हे चेक करण्यासाठी आपण काय करूयात, एक चाकू घेऊन या वडीमध्ये आपण रोवून पाहूयात। चाकू जर अगदी छान क्लीन बाहेर आला, त्याला अजिबात पीठ चिकटलं नाही, याचा अर्थ आपल्या वड्या अगदी व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत। आता आपण ही प्लेट साईडला काढून घेऊयात आणि या वड्या हलक्या थंड होण्याची वाट पाहूयात। चला तर आपल्या या वड्या आता हलक्या अशा कोमट झालेल्या आहेत। आता आपण याच्या वड्या कापून घेणार आहोत। या अळूवड्या कापण्याआधी मी चाकूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे होतं काय तर आपल्या या वड्यांचं पीठ जे आहे ते या चाकूला अजिबात चिकटत नाही। तर अशा प्रकारे एकसारख्या आपल्याला चौकोनी आकाराच्या याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। बघा अशा प्रकारे एकसारख्या या वड्या कापून झाल्या की आता आपण या वड्या या ताटातून काढून घेणार आहोत। बघा अगदी सहजरित्या या स्टीम केलेल्या वड्या निघून येतात आणि अशा प्रकारे छान अशा चौकोनी अळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण या वड्यांना तळून घेणार आहोत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे नुसत्या स्टीम केलेल्या वड्या सुद्धा खाऊ शकता। आता या आपल्या अळूवड्या तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आज मी इथे या अळूवड्या डीप फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर शॅलो फ्राय करायच्या असेल तर एका पसरट तव्यामध्ये तुम्ही त्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता। आता तेल छान कडकडीत गरम झालं की एक एक अळूवडी आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छान मध्यम ते हाय फ्लेमवर आपल्याला या अळूवड्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता छान अशा खरपूस खुसखुशीत या अळूवड्या तळून आता तयार झालेल्या आहेत। अशाच प्रकारे सगळ्या अळूवड्या आपण छान खरपूस तळून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या अळूवड्या छान अशा खरपूस कुरकुरीत तळून तयार झालेल्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे सोडा वगैरे न घालता सुद्धा या वड्यांना छान असे लेयर सुद्धा पडतात। आता मी एक वडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते।
मस्त अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ अशा प्रकारे या अळूवड्या आपल्या तयार होतात। तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा ही अगदी झटपट होणारी साधी सोपी अळूवडीची रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला अशा प्रकारे बनवलेल्या अळूवड्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।